जय शिवराय मित्रांनो, मी तुमचा लाडका ब्लॉगर मिस्टर पाटील आणि स्वागत आहे तुमचं आजच्या मिनी ब्लॉगमध्ये। आज आपण आलेले हरिहर फोर्टला। तर आज आपला नाशिकचा तिसरा दिवस होता। सकाळी उठल्यावर आपल्या रूमच्या बाहेरचा व्ह्यू बडा भारी होता। आपली रूम एकदम नेचरमध्ये होती, एकदम भारी जागेत होती आपली रूम, एकदम भारी। लगेच तयारी वगैरे करली, सकाळी उठले, निघाले लगेच हरिहरला जायला त्र्यंबकवरनं। मग लगेच रिक्षा घेतली। रिक्षावाले भाऊ म्हणे रिक्षा चढत नाही, उतरा खाली। मग काय उतरले सगळे आपले मित्र खाली। लगेच इथून एकदम भारी व्ह्यू दिसला, म्हटलं जरा व्ह्यू वगैरे काढू। मला लगेच हरिहर फोर्टला पोहोचले किल्ल्यावर आणि चढायचं काम वरती चालू केलं। चढता एवढी मजा येत होती, कोणी खाली पडत होतं, कोणाला चढता येत नव्हतं, कोणाचे पाय चटकत होते। तिच्यातून पाहून त्यांच्याकडे चप्पलनी त्यांचे पाय अजून वेगळे सटकताय। नंतर वरती पोहोचले, मस्त आपले मित्र मागून येतच होते तिथपर्यंत। इकडे आपण म्हटलं जरा भाऊ, म्हटलं किल्ला किती दूर आहे? अरे बापरे, म्हटलं आता लय दूर आहे भाऊ। पुढे आले मस्त मित्रांची मारामारी चालू होती। म्हटलं मारामारी पाहू जरा। वरती चढला मारामारी पाहायसाठी, पण त्यांना बंद करून टाकली। आपले मित्र खालीच राहून गेले होते तिथपर्यंत। मला लगेच पियुष भाऊ आले। पियुष भाऊंना म्हटलं का भाऊ व्हिडिओ घ्यावं, म्हटलं आमचं जरा रील बिल बनवू म्हटलं आपण। मग पियुष भाऊ लगेच व्हिडिओ घ्यायला लागले। पहा आपले मित्र बी इकडे फोटो काढतो, श्रीपाद भाऊ वगैरे। मला लगेच पहा आम्ही वरती चढता बी इथं कोणाला चढता येत नव्हतं, लय खतरनाक जागा होती। मग इथून म्हटलं व्ह्यू खालचा व्ह्यू एक नंबर, एकदम नेचरमध्ये आपण व्हिडिओ काढायला लागले। मग लगेच ते पण भाऊंना वाटलं फोटो काढतोय का भाऊ, लगेच पोच द्यायला तयार। म्हटलं नाही हो भाऊ, व्हिडिओ काढतोय। मग काय वरती पोचल्यावरती एकदम धुकं भाऊ, एक नंबर अशी हवा चालू होती वरती, एकामेकाला काहीच दिसत नव्हतं। आम्ही गवतही फेकून पाहिले, पण ते गवत वापस आमच्या अंगावर पडलं होते वरती। मग आम्हाला जायचो आयस पॉईंटला। मग आहे तिकडनं लगेच आयस पॉईंटला चढायला लागले। भाऊंना म्हटलं भाऊ व्हिडिओ घ्यावं जरा। भाऊ म्हणे आमचा बी घेणार. मग म्हटलं घेऊ ना। पण तिथपर्यंत भाऊ आम्ही वरती चढायला लागलं, तिथपर्यंत तर व्हिडिओज बंद करून टाकला, फोन बंद पडून गेला आमचा। मला काही दुसरा फोन काढला व्हिडिओ काढायसाठी। मग वरती चढल्यावर पाहू शकता तुम्ही केवढा भारी अजून। इथे आम्ही डायरेक्ट वरती चढलो त्या आयस पॉईंटला। नंतर पाऊस चालू होऊन गेला। म्हटलं थांबा जरा रेनकोट घालू द्या। मग रेनकोट वगैरे घातला। आता आवाज तुम्हीच पहा पुढे नेचरचा कसा आहे। देखो ये बच्चे गुनेश ब्लॉग शूट करतोय। अरे भाऊ रिक्षाला पळून गेलेला आहे, टाइम पास रिक्षाला पळून गेलेला आहे। इथे सगळीकडे तुम्ही पाहू शकता, बाहेर अंधार आहे रस्त्यावर। 11 वाजलेले 8:30 वाजलेले। इथे रिक्षा भेटत नाही, सगळे बसलेले। आता इथे बसणार रात्रभर। चला